नमस्कार. हर्षवर्धनच्या सुनेने म्हणजे दिव्याने हर्षवर्धन समोर आपली किंमत वाढावी यासाठी ती आता पद्माच्या घरात गेलेली असते. पद्मा दिव्याला म्हणत असते, दिव्याताई तुम्ही इथे. त्यावर दिव्या म्हणत असते, पद्मा एक गोष्ट लक्षात ठेव, तू आमच्या घरची मोलकरीण आहेस, त्यामुळे तू आमचं ऐकायला हवंस. त्यावर पद्मा म्हणत असते, दिव्याताई तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळत नाहीये. त्यावर दिव्या म्हणत असते, एकच गोष्ट लक्षात ठेव, तू जितकी साधी भोळी असल्याचं नाटक करतेस ना, तितकी तू साधी भोळी नाहीयेस हे मला कळून चुकलंय. त्यावर पद्मा म्हणत असते, दिव्याताई प्लीज तुम्ही इथून गेलात तरी चालेल. त्यावर दिव्या चिडते आणि बोलू लागते, काय ग हे पद्मा, तू काय स्वतःला शहाणी समजतेस का? आ बोल ना, मला इथून हाकलवण्याची भाषा कशी काय करू शकतेस तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पद्माला शेवटी दिव्याचं बोलणं खूपच डोक्यात जातं आणि पद्मा म्हणत असते, कारण तुम्ही ज्या कारणासाठी इथे आला आहात ना, त्या कारणाशी तुम्ही अजिबातच काही बोलू नका. त्यावर दिव्या म्हणत असते, का नको बोलू? मी सांगते तुला, त्या केसच्या संदर्भातली गोष्ट आहे ना, मग ती केस मागे घे. त्यावर पद्मा म्हणत असते, या संदर्भात मी स्वतः निर्णय नाही घेऊ शकत, कारण ऊर्जाताई मला या सगळ्यात मदत करत आहे. आता या सगळ्या संदर्भात ऊर्जाताईच जो काय तो निर्णय घेईल. त्यावर दिव्या म्हणत असते, पद्मा त्या ऊर्जाचे गुणगान गाऊ नको, मला माहिती आहे ती ऊर्जा कशी आहे, माझीच लहान बहीण आहे ती, त्यामुळे मी काय सांगते ते नीट ऐक. ऊर्जाची मोठी बहीण म्हणून मी तुला सांगते, ही केस आत्ताच्या आत्ता जाऊन तू मागे घ्यायची. त्यावर लगेचच आपण पाहतोय त्या घरात ऊर्जाचीही एंट्री होते. ऊर्जा दारात आलेली असते आणि तेवढ्यात ऊर्जाने दिव्या पद्मावर आवाज चढवते हे पाहिलेलं आणि ऐकलेलं असतं. लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, दिव्या काय चाललंय तुझं? त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, वा वा वकील साहेबा, या तुमचीच कमी होती इथे, बरं झालं ऊर्जा तू इथे आलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सांगते, ही केस आत्ताच्या आत्ता जाऊन मागे घ्यायची आणि या केस संदर्भात एकही वाच्यता उठे करायची नाही. त्यावर ऊर्जा दिव्याला म्हणत असते, या संदर्भात तू मला आता शहाणपण शिकवणार? एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं करण्यासाठी त्या हर्षवर्धनने जर तुला पाठवलं असेल ना, तर जाऊन सांग तुझ्या त्या हर्षवर्धनला, आता काही केल्या ही केस आम्ही मागे घेणार नाही. तुझ्या त्या हर्षवर्धनने मला बदनाम करण्यासाठी 5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेत काय? आता तर मी जिद्दीला पेटले आहे. काहीही झालं तरी या केस संदर्भात मी असा काही डाव टाकणार आहे ना, की हर्षवर्धनची झोपच उडणार आहे. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, म्हणजे ऊर्जा तुला आता सांगून समजत नाहीये का? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जाला शेवटी दिव्याचं म्हणणं पटत नसतं आणि दिव्याला ऊर्जा म्हणत असते, नाही नाही पटत आहे मला तुझं म्हणणं, आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, ए ऊर्जा, कशाच्या जोरावर एवढा आवाज चढवतेस ग? लक्षात ठेव, मी एका अशा फॅमिलीत आहे ना, जिकडे पैसाच पैसा आहे, जिकडे इज्जतच इज्जत आहे. पण तू आणि आई ज्या ठिकाणी राहत आहात, काय काय एरिया आहे ग तो? सांग ना. ना तुमच्याकडे पैसा आहे, ना इज्जत आहे, ना काय. त्यावर लगेचच आता ऊर्जा दिव्याला म्हणत असते, फार बोललीस तू, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, नाहीतर तुझी अशी अवस्था करीन ना, की तुला इथे आल्याचा पश्चाताप होईल. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, अच्छा म्हणजे आता मला इथून जाण्यासाठी तू सांगणार तर? त्यावर लगेचच आता पद्मा उठते आणि म्हणत असते, ऊर्जाताई नाही, पण मी तर सांगूच शकते ना, कारण हे घर माझं आहे. निघा तुम्ही आता इथून. जेव्हा
पद्माने असं म्हटलेलं असतं, दिव्याला चांगलं झोंबलेलं असतं. दिव्या लगेचच उठते आणि म्हणत असते, पद्मा एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या घरात कामाला यावंच लागणार आहे, त्यावेळेला बघून घेईन तुला. असं म्हटल्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या एक गोष्ट तू लक्षात ठेव, पद्मा तिकडे कामासाठी येते, भीक मागायला नाही. आणि तिला काम करत असताना तुझ्याकडून काही त्रास झाला ना, तर तुझ्या विरोधात FIR नोंदवीन मी, आणि बस मग खडे फोडत. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या चांगलीच हादरते आणि लगेचच गप मूग घेऊन तिथून निघून जाते. पद्मा खूप घाबरलेली असते. पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई काय करू मी, सगळ्या बाजूंनी अडकत चालली आहे मी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पद्मा हीच ती वेळ आहे, आपण स्वतःला सावरायची. लक्षात ठेव, माझ्या बाबतीतही या लोकांनी असा डाव टाकला आहे ना, की ज्यातून बाहेर पडणं मलाही कठीण दिसतंय, पण मी हार मानण्यातली नाहीये. खरं तर माझ्या अकाउंटमध्ये या लोकांनी 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेत, तू ऐकलंच असशील बातम्यांवर. त्यावर पद्मा म्हणत असते, हो ताई, पण आता तुम्ही काय करणार आहात. त्यावर ऊर्जाने पद्माला असं काही म्हटलेलं असतं जे ऐकून पद्माला बरं वाटतं. पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई खरंच हे सगळं प्रकरण कधी मिटेल ना, याचीच वाट बघते मी. त्यावर पद्माला ऊर्जाने धीर दिलेला असतो. आणि इकडे आपण पाहतोय आता दिव्या बडबडत बडबडत स्वतःच्या घरी आलेली असते. तेवढ्यात तिथे तिची सासू असते. ती म्हणत असते, काय गे दिव्या, काय झालंय काय तुला, अशी बडबडत बडबडत का घरात आलीस तू. त्यावर दिव्या म्हणत असते, आई आई प्लीज माझ्याशी काही बोलू नका, माझं डोकं फिरलंय आता. त्यावर लगेचच आता दिव्याच्या सासूने दिव्याचे हात धरलेले असतात आणि तिला आपल्या समोर उभं केलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, तुझं काय बेनसलंय ना हे मला कळलंच पाहिजे, नाहीतर मी यांना सांगेन की तू अशा प्रकारे बडबडत बडबडत आलीस म्हणून. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, नको सासूबाई प्लीज. आणि तेवढ्यात दिव्याने घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर दिव्याची सासू म्हणत असते, काय गरज होती तुला त्या ठिकाणी जायची, तू यांची परमिशन घेतली होतीस का. आता माझा चोंबडेपणा तू समोर आणलास ना, बघ तुझा चोंबडेपणा समोर आणते की नाही. आणि अशातच आता हर्षवर्धन वरून खाली येत असताना थेट हर्षवर्धनच्या बायकोने सगळा घडलेला प्रकार सांगितल्यावर हर्षवर्धनने चांगलीच दिव्याची शाळा घेतलेली असते. तुला कोणी सांगितलं होतं त्या पद्माच्या घरात जाऊन शहाणपणा करायला. आता त्या ऊर्जाची नवीन खेळी असणार माझ्या विरोधात. जर त्यामध्ये मी अडकलो ना दिव्या, लक्षात ठेव, या घरातून धक्के मारून बाहेर काढीन तुला. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, बाबा प्लीज असं काही करू नका, मी तर तुम्हालाच काहीतरी मदत होईल या आशेने गेले होते. त्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतात, शहाणपणा करायची तुला गरज नव्हती, मी तुला इथून काही जायला सांगितलं होतं का. त्यावर लगेचच आता दिव्या हर्षवर्धन समोर हात जोडत असते. अशातच आता थेट हर्षवर्धन म्हणत असतात, या घरातल्या लोकांनी मला उगाचच पिडायला सुरुवात केली आहे. ही केस माझी आहे, माझी, आणि ही लढाई देखील माझी आहे, त्यामुळे या लढाईमध्ये कुणीही बी सहभागी व्हायचं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय इकडे शौर्य ऊर्जाला मदत करण्यासाठी एक प्लॅन तयार करत असतो. आणि त्या प्लॅन मध्ये हर्षवर्धनच्या ऑफिस मधला हर्षवर्धनचा खास भजन नावाचा व्यक्ती शौर्याला मदत करत असतो. कारण हर्षवर्धनने 5 लाख रुपये ऊर्जाच्या अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस मधून ट्रान्सफर करायची जबाबदारी या भजनवर दिलेली असते. त्यामुळे हा भजन हर्षवर्धनच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता असते. शौर्याला भजन म्हणत असतो, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या वडिलांच्या विरोधात जातोय मी, पण त्यापेक्षाही मोठं मी माझ्या सरांच्या विरोधात जातोय. उद्या जाऊन जर मला काही प्रॉब्लेम झाला तर तू माझ्या बाजूने उभा राहणं खूपच गरजेचं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, भजन सर काळजी करू नका, तुम्ही चांगलं काम करताय. उद्या जर काही प्रॉब्लेम होतोय ना तर तुमच्या समोर मी उभा असेन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काय वाटेल ते करीन.
हे वाक्य ऐकल्यावर भजन म्हणत असतो, मग तर ठीक आहे. तुझ्याच वडिलांनी म्हणजे माझ्या सरांनी हर्षवर्धन यांनी मला 5 लाख रुपये ऊर्जाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला सांगितले होते, कारण तिला या केसमध्ये पूर्णपणे दबवून टाकायचं आहे आणि तिला ही केस सोडायला भाग पाडायचं. हे सगळं ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धनला आता आपण सगळ्यांसमोर एक्सपोज करू, असं जेव्हा शौर्य भजनला म्हणतो त्यावेळेला भजन म्हणत असतो, अरे शौर्य, वेड लागलाय का तुला? अरे अशा प्रकारे सरांना मी एक्सपोज नाही करू शकत. तुला हवी ती मदत केली आहे मी. त्यावर शौर्य म्हणत असतो, भजन, इतक्याशा मदतीने काय होणार आहे? त्यावर शौर्याला भजन म्हणत असतो, बघ, जेवढी जमेल तेवढी मदत केली आहे, बाकी यापुढची मदत तुला मी नाही करू शकत. त्यामुळे प्लीज तू माझ्याकडे आणखी आशेने थांबू नकोस. अशातच आपण पाहतोय आता भजनने जे काही म्हटलेलं असतं ते सगळं शौर्याने रेकॉर्ड केलेलं असतं आणि थेट ते रेकॉर्डिंग घेऊन आता ऊर्जाकडे शौर्य पोहोचलेला असतो. ऊर्जा शौर्याला पाहते आणि म्हणत असते, का आलायस तू इकडे? तू आणि तुझा तो बाप हर्षवर्धन दोघे मिळून माझ्याशी डाव खेळताय ना? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं, मी माझ्या डॅड सारखा नाहीये. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, काय बोललास तू? तू हर्षवर्धन सारखा नाहीयेस? अरे कसा विश्वास ठेवू मी? त्यांचाच मुलगा आहेस ना तू? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो, मी माझ्या डॅडचा म्हणजेच हर्षवर्धनचा मुलगा आहे, पण त्यांच्यासारखे गुण माझ्यात नाहीयेत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, कसा विश्वास ठेवू सांग ना? एक तर सुरुवातीपासून तू माझा विश्वासघात करत आलास. कधी तू मला सांगितलं नाहीस की तू शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहेस. सांग ना, का नाही सांगितलंस? कारण तुला माहित होतं तुझा डाव पुढे जाऊन सक्सेस होणार नाही. मी तुला काडीचीही किंमत देणार नाही. पण तू माझ्या मनाला एवढं दुखावलंस ना शौर्य, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, प्लीज ऊर्जा, तू मला माफ करावं असं म्हणत नाहीये मी. तो विषय सोडूनच दे. आता मी तुला भेटायला आलोय ना, ते वेगळं कारण आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, वेगळं कारण? त्यावर शौर्य म्हणत असतो, या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी मी तुला असा काही पुरावा द्यायला आलोय ना, जे पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होणार आहे. या केसला टर्निंग पॉइंट द्यायचा नेमका कसा हे तुझ्या लक्षात येईल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, सांग काय आहे तुझ्याकडे असं. त्यावेळेला शौर्याने भजनचं केलेलं रेकॉर्डिंग ऊर्जाला ऐकवायला सुरुवात केलेली असते. ऊर्जा घराच्या बाहेरच शौर्याशी बोलत असते आणि ते रेकॉर्डिंग ऐकत असते. इकडे पूर्वा घरातल्या खिडकीतून बाहेर ऊर्जाकडे पाहते आणि समोरच उभ्या शौर्याला पाहिल्यानंतर पूर्वाला असं वाटत असतं, हा माझ्या मुलीला पुन्हा त्रास द्यायला आलाय, तिला आपल्या बाजूने कन्वर्ट करायला आलाय. आता तर जाऊन मला हे सगळं थांबवावंच लागेल. लगेचच पूर्वा बाहेर येते आणि म्हणत असते, ऊर्जा, काय चाललंय तुझं? या शौर्यावर कसा काय पुन्हा विश्वास ठेवू शकतेस तू? चल, आज चल. तुला माहिती आहे ना, हा शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. हा कधीही आपल्या बापा व्यतिरिक्त वेगळा नाही वागू शकत. त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, पूर्वा काकू, प्लीज 2 मिनिटं थांबा तुम्ही. हे रेकॉर्डिंग फक्त पूर्ण ऊर्जाला ऐकू दे. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आई थांब, काहीतरी महत्वाचं रेकॉर्डिंग आहे. आणि अशातच आता पूर्वाने देखील ते रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं आणि त्यानंतर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, तुला काय म्हणायचं आहे? हा जो भजन नावाचा व्यक्ती आहे, जो तुझ्या वडिलांचा पिया आहे, तो तुझ्या वडिलांच्या विरोधात बोलतोय आणि तुला विश्वास वाटतोय? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, जसा तो माझ्या वडिलांचा पिया आहे ना, तसा माझा देखील तो खास आहे. आणि लक्षात ठेव, त्याला मी माझ्या बाजूने कन्वर्ट केलंय,
का तर माझ्या वडिलांचं वागणं मला देखील पटत नाहीये. त्यावर मात्र आता पूर्वा म्हणत असते, शौर्य कसा विश्वास ठेवायचा या सगळ्या प्रकरणावर. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऊर्जाने थेट पूर्वाला असं म्हटलेलं असतं, आई आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, कारण हर्षवर्धनचा पीए जर आपल्याला सगळं काही सांगतोय आणि तेच रेकॉर्डिंग आपण जर थेट पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करतोय ना, तर या हर्षवर्धनला आपल्या विरोधात जी काही चिटकून जी कारवाई केल्याचा खूप मोठा फटका बसेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट पद्मा धावत धावत तिथे आलेली असते. पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई, ऊर्जाताई, ती दिव्या दिव्या मला खूपच घाबरवण्याचा प्रयत्न करते. आता तिचाच फोन आला होता. त्यावर लगेचच पूर्वा म्हणत असते, पद्मा काय झालंय, काय घाबरवते दिव्या. त्यावर पद्मा म्हणत असते, ऊर्जाताई, त्या दिव्याने. आणि अशातच आता पद्माचं लक्ष बाजूला असलेल्या शौर्याकडे जातं आणि लगेचच पद्मा बोलायची थांबते. पद्मा घाबरत असते, कारण दिव्या त्याच घरातील आहे ज्या घरातील शौर्य आहे. लगेचच आता शौर्य म्हणत असतो, पद्मा तुला घाबरायची गरज नाहीये, बोल, मी तुमच्याच बाजूने आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पद्मा थोडी सुधारलेली असते आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हो पद्मा बोल, त्या शौर्याकडे बघून घाबरू नकोस तू, तो आपल्या बाजूने आहे. हे वाक्य जेव्हा आता ऊर्जाने म्हटलेलं असतं, शौर्याला मनातल्या मनात खूप बरं वाटतं आणि तेवढ्यात पद्मा बोलू लागते, ऊर्जाताई, ती दिव्या मला फोन करून घाबरवत आहे की जर या केसला मी मागे नाही घेतलं तर ती कामावरून काढून टाकेल मला आणि यापुढे कुठेच काम मिळणार नाही याची सोय करेल म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आत्ताच्या आत्ता या दिव्याला फरफटत घरातून बाहेर काढत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हिच्यावर FIR दाखल करायची गरज आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू. पद्माला धमकावल्या प्रकरणी आपण तिच्यावर FIR दाखल करूच शकतो आणि त्यानंतर ती ओकेल की तिने काय काय केलंय ते. आणि अशातच आपण पाहतोय थेट ऊर्जाला खोटं बोलवून आता घरातून बाहेर काढण्यात आलेलं असतं आणि मग तिथे ऊर्जा, पद्मा, शौर्य तिघेही असतात. ऊर्जाने पद्माची गचांडी धरलेली असते आणि तिला फरफटत आता तिथून नेताना ऊर्जा म्हणत असते, खूप मस्ती आहे ना तुझ्या अंगात. एक तर मगाशी त्या पद्माच्या घरी येऊन तिला धमकावून गेलीस तू, तिथूनही तुला समजावून पाठवलं मी, पण तरीही अक्कल आली नाही काय. आणि मग फोनवर तू तिला धमकी देतेस की केस मागे घे. त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, ऊर्जा हात सोड माझा. त्यावर लगेचच ऊर्जा म्हणत असते, हात सोडण्यासाठी नाही तर इथून पकडून थेट तुला तुरुंगात धाडण्यासाठी आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय अचानकपणे आता दिव्याला आपण पोलीस स्टेशनमध्ये नाही न्यायचं तर थेट हर्षवर्धन समोर न्यायचं असं ऊर्जाच्या मनात आलेलं असतं आणि ते तिने शौर्यला बोलून दाखवलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू ऊर्जा, पोलीस स्टेशनमध्ये नेण्यापेक्षा त्या हर्षवर्धन समोर नेलं ना तर जास्त फरक पडणार आहे. आणि लगेचच आता या दिव्याचा मोर्चा ऊर्जा, पद्मा आणि शौर्याने थेट हर्षवर्धनच्या घराकडेच वळवलेला असतो. हर्षवर्धन ऑफिसमधून नुकताच येऊन घरी बसलेला असतो, जरा मानसिक त्रासात असतो आणि अशातच आता खाली चाललेला गोंधळ त्याच्या लक्षात येतो आणि हर्षवर्धन वरूनच ओरडतो, अरे काय चाललंय माझ्या घरात. घरी आल्यावर शांतता नाही, तिथे ऑफिसमध्ये केसच्या वर केस चालू असतात. लवकरात लवकर हाकला या खाली आलेल्या माणसांना. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनची बायको म्हणत असते, अहो मी काय सांगते ते नीट ऐकून घ्या. खाली पद्मा, दिव्या, ऊर्जा आणि आपला शौर्य असे 4 जण आहेत आणि या लोकांनी दिव्याची चांगलीच गचांडी धरली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता दिव्याला पकडून घरात आणलं आहे. हे जेव्हा हर्षवर्धन वरून पाहतो आणि त्यानंतर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार खाली या. हर्षवर्धनला त्याच्याच घरात ललकारणाऱ्या ऊर्जाकडे पाहून सगळेच हादरतात आणि दिव्याने माती खाल्ली आहे
हे आता हर्षवर्धनच्या लक्षात येतं. अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन आता खूपच मनातल्या मनात संतापलेला असतो. तो स्वतःशी बोलत असतो, या दिव्याला ना नको तिथे शहाणपणा करायची काय गरज होती. आणि तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन आता खाली येऊन दिव्याला झाप झाप झापत असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जागीरदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या समोर तुम्ही जी नाटकं करताय ना ती करू नका. या दिव्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही हाणून पाडला आम्ही. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, अरे नाही पाठवलं होतं मी दिव्याला या. आणि तेवढ्यात आपण पाहतोय सटकन कानाखाली दिव्याच्या ऊर्जाने खेचलेली असते. घरातले सगळेच बघत बसतात. ऊर्जा म्हणत असते, यापुढे पद्माला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना दिव्या, भर चौकात फरफटत हाणत आणीन तुला आणि तुझ्या थोबाळावर काळा कलर फेकेन. आणि त्यानंतर तुझी लाज जाईलच, पण त्यानंतर या हर्षवर्धन जहागीरदारची सुद्धा लाज जाईल. तर मात्र हर्षवर्धनने लगेचच आता दिव्याला असं म्हटलेलं असतं, मी तुला परवाच समजावलं होतं, जोपर्यंत मी काही सांगत नाही उचापत्या करायच्या नाहीत, मग स्वतः शहाणपणा केलाच कसा तू. आत्ताच्या आत्ता बॅग भर माझ्या घरातून चालती हो, पुन्हा यायचं नाही या घराकडे. असं जेवढं मोठ्याने हर्षवर्धनने म्हणताच दिव्या लगेचच हर्षवर्धनच्या पायाशी येते. म्हणत असते, बाबा बाबा प्लीज मला घरातून बाहेर काढू नका, मी तुम्हालाच मदत करण्यासाठी गेले होते ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, पण मी सांगितलं होतं का तुला, तू आता चालते हो, मला तुझा थोबाड देखील पाहायचं नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने तिला घरातून बाहेर ढकलून दिलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला नवीन काय पाहायला मिळू शकतं? आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.